मित्रांनो, आणखी एक व्यक्तिमत्व भेटलेलं आहे आम्हाला या ठिकाणी. सचिन सर आमच्या सोबत आहेत. सचिन सर नमस्कार. नमस्कार. फर्स्ट टाइम आलेले आहेत का? फर्स्ट टाइम आलोय. ओके. आणि हा आनंद लुटण्याची माझी गेल्या वर्षी ज्यावेळेस संदीप सर सायकलचे फोटो काढायला लागले त्यावेळेस मी संदीप सरांना बोललो की थोडं अगोदर मला सांगितलं असतं तर मी पण तुमच्यात हे झालो असतो. संदीप सर त्यावेळेस काय म्हणले की काय यावर्षी तुम्हाला नाही आनंद घेता आला, पुढच्या वर्षी तुम्ही घ्या. मग मी जवळजवळ 6 महिने झालं इतकी एक्झरसाईज करतोय आणि रोज ते तो जो आनंद आहे, तुम्ही फर्स्ट टाइम आलेले, तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं. म्हणजे साधारण किती लॉंग टर्म, म्हणजे किती दिवसांपासून तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस वगैरे करता? 6 महिन्यापासून एक्झरसाईज. 6 महिन्यापासून खास या वारीसाठी, सायकल वारीसाठी एन्जॉय करण्यासाठी सचिन सर प्रॅक्टिस करत आहे. कसं वाटलं अनुभव? म्हणजे चालू आहे पण इतकं भारी वाटलं ना. मला इकडे यायचं होतं म्हणून मी पूर्ण रात्रभर झोपलो नाही, कारण मी जर रात्री झोपलो असतो अगदी मी असं म्हणेन, अगदी 5वी जरी वारी असली तरी हे सगळ्यांसोबत होतं. जो आनंद आपल्याला अनुभवायचा असतो, आदल्या दिवशी कोणालाही झोप येत नाही, वेळेला उठण का नाही, उशीर होतोय की काय, असं सगळं फिलिंग्स असतात. आता कसं वाटतंय? म्हणजे पुढचा प्रवास अजून 80 किलोमीटर आलोय. अजून तर पांडुरंगाच्या अजून 130 किलोमीटर बाकी आहे. हो, 130 किलोमीटर बाकी आहे. ते तर पूर्ण करणारच. बाकीचे 5 वाजता गेली तर मी 9 वाजता येस, पोहोचणार तर आहे. अगदी 2-3 तासाचा डिफरन्स पडला तरी चालेल, पण आम्ही पोहोचणार. ठीक आहे सचिन सर, तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि चालत राहा. थांबूशी वाटलं तर नक्की थांबा, एक घोट पाणी प्या आणि चालत राहा. ओके. हो. आणि आहे पांडुरंग सोबतच आहे. ओके, धन्यवाद.